शेगाव नगर परिषदेत चाललं तरी काय? विशेष सभेत मुख्य विषयावर चर्चाच नाही. लोकप्रतिनिधीमध्ये नाराजी, पुढील सभेकडे सर्वांचे लक्ष. शेगाव नगर परिषदेत नेमकं चाललं तरी काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनाच आपल्या मागणीसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र नगर परिषदेत दिसून येत आहे. त्यामुळे सर्वपक्षीय विशेष सभा ही केवळ औपचारिकता होती की प्रत्यक्ष समस्यावर तोडगा काढण्यासाठी याबाबत शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. नमस्कार, AVP मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघूया सविस्तर बातमी. गेल्या 2 दिवसापासून नगर परिषदेच्या विशेष सभेची शहरभर जोरदार चर्चा सुरू होती. नगराध्यक्ष आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी विविध महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी ही विशेष सभा बोलावल्याने नागरिकांचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. त्याला तसे कारणही होते. या सभेपूर्वी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी वृत्तपत्राला प्रतिक्रिया दिली होती की सभेत सत्य बाहेर येईल, दूध का दूध और पाणी का पाणी होईल असे त्या म्हणाल्या होत्या. परंतु आज मात्र प्रत्यक्ष सभेत ज्यासाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती त्या 4 प्रमुख विषयावर कोणतीही चर्चा न होता सभा तहकूब करण्यात आली आणि त्यासाठी पुढील तारीख निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेला मुख्याधिकारी डॉक्टर जयश्री काटकर या उपस्थित नव्हत्या. वैद्यकीय कारणास्तव त्या रजेवर असल्याची माहिती देण्यात आली. मात्र त्यांच्या अनुपस्थितीबाबतही नगर परिषदेत विविध चर्चांना उधाण आली. मुख्याधिकारी यांनी वैद्यकीय कारणास्तव अनुपस्थिती दर्शवली की यामागे अन्य कारण आहे अशी ही चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात रंगली. सभेदरम्यान अनेक नगरसेवकांनी वारंवार सभा होऊनही महत्त्वाच्या प्रश्नावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याची खंत व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत समस्यावर प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोपही काही सदस्यांनी केला. विशेष सभेऐवजी मागील खूप झालेल्या सर्वसाधारण सभेतील 14 विषयावर चर्चा करण्यात आली. त्यापैकी काही विषय निकाली काढण्यात आले तर काही प्रलंबित ठेवण्यात आले. मात्र विशेष सभेसाठी निश्चित करण्यात आलेले 4 प्रमुख मुद्दे पुढील सभेत घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सभेत काही विषयावर जोरदार चर्चा झाली असली तरी ज्यासाठी विशेष सभा बोलावण्यात आली होती त्या मूळ विषयावर चर्चा न झाल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे. लोकप्रतिनिधीचा आवाजच मुख्याधिकाऱ्यापर्यंत पोहोचत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या कोण ऐकणार असा सवालही या निमित्ताने उपस्थित करण्यात आला. एकूणच या विशेष सभेनंतर नगर परिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून पुढील सभेत प्रलंबित 4 महत्त्वाच्या विषयावर नेमका काय निर्णय होतो याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे. तसेच नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि उपमुख्याधिकारी यांच्या प्रक्रियेनंतर या प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नगराध्यक्ष महोदयांनी आज विशेष सभा बोलावली होती. त्या सभेत काय झालं? आज दिनांक 20/7/2026 रोजी सकाळी 11 वाजता सर्वसाधारण सभा बोलवण्यात आली होती. सर्वसाधारण सभा सुरळीतरित्या पार पाडली. यामध्ये संबंधित विभाग प्रमुख यांना माननीय अध्यक्ष साहेब असतील, माननीय सन्माननीय सदस्य असतील यांनी कामकाज करण्याच्या सूचना दिल्या व आपली कामे वेळेवर होण्याच्या दृष्टीने सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, अधिकारी यांना सूचित करण्यात आले. त्यानंतर 12 वाजता 20/7/2026 रोजी 12 वाजता विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेमध्ये टिप्पणी आली नसल्या कारणाने ही सभा पुढील 27/7/2026 रोजी म्हणजे पुढील सोमवारी बोलण्यात येणार आहे आणि 27/7/2026 च्या अगोदर टिप्पण्या मिळाव्या असे माननीय अध्यक्ष साहेबांनी सूचना केली आहे. सर्वांना मुख्याधिकारी साहेब मॅडम उपस्थित नाही, त्याबद्दल काय सांगा? काय कारण आहे? मुख्याधिकारी मॅडम यांनी रजेचा अर्ज दिलेला आहे. मुख्याधिकारी मॅडम वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. विशेष सभा बोलावली होती, त्या सभेत काय झालं? आजची जी विशेष सभा आम्ही बोलवली होती त्या विशेष सभेच्या 4 विषयाच्या टिप्पण्या वेळेत उपलब्ध झाल्या नाहीत आणि म्हणून त्या टिप्पण्या उपलब्ध करून त्या विषयासंदर्भात नगरपालिकेचे विधितज्ञ, नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी, नगरपालिकेचे लेखापाल यांचा अहवाल व त्या टिप्पण्या घेऊन ही सभा म्हणजे 27/7/2026 रोजी परत त्याच ठिकाणी 11 वाजता बोलवली. ज्यासाठी तुम्ही ही सभा बोलावली होती ते मुख्याधिकारी CO मॅडम इथं उपस्थित नव्हत्या, त्यावर काय आपण सांगतो? त्यांचा सभेपूर्वी वैद्यकीय रजेचा अर्ज प्राप्त झाला. तोपर्यंत आम्हाला काही म्हणजे येणार नाही येणार याची काही कल्पना नव्हती.
परंतु त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांनी उपमुख्याधिकारी यांना ती सभा अटेंड करण्याचे सांगितले. सर्वसाधारण सभेत आज काय विषय झाला महत्त्वाचा? सर्वसाधारण सभेत जे अजेंड्यावर 14 विषय होते त्या 14 विषयावर यथासांग चर्चा होऊन त्यातील बरेचसे विषय हे मंजूर झाले आणि काही विषय दुरुस्त्यासह पुढच्या सभेत ठेवण्यासाठी 1-2 विषय सांगण्यात आले. बाकी पक्षधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की ही जी सभा ही स्थगित झाली म्हणून मुख्याधिकारी साहेब नसल्यामुळं. स्थगित नाही झाली. स्थगित म्हणता येणार नाही त्याला. आपण सर्व टिपण्या अहवालासह 27/7 रोजी ही सभा परत त्याच ठिकाणी बोलवलेली आहे. त्या संदर्भात सभेत चर्चा होऊन सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही म्हणजे आदेश केले किंवा याच्या पुढे जर या कामात दिरंगाई झाली तर प्रत्येकावर शोकवास सुरुवातीला कार्य दाखवा नोटीस देऊ, नंतर कारवाई सुद्धा आम्ही करणार आहोत सभागृहाच्या माध्यमातून. अधिकारी त्याच्यासाठी त्यांच्यासाठी आमच्यावर शोकवास त्यांचं वेतनवाढी रोखणे हे ते करणे हे अधिकार आमच्याकडे सभागृहात आहेत. त्या संविधानाचा उपयोग तुम्ही करणार आहात? बिलकुल 100%. कारण आता आम्ही भाजप महिला उपाध्यक्ष यांची प्रतिक्रिया घेतली. ते म्हणतात की निवडून आल्यापासून अधिकारी वर्ग काहीच ऐकत नाही, यावर आपलाही अंकुश नाही असं त्यांचं म्हणणं आहे. यावर काय सांगाल? ऐकत नाही अशातला भाग नाही, ऐकतात. परंतु ते जे दिरंगाई करत होते त्यांना ज्या मागील 4 वर्षात सवय पडलेल्या आहे त्यांना सुधारणा करण्यासाठी आम्ही 6 महिन्याचा कालावधी दिला. इथून पुढे आम्ही त्यांच्यावर कारवाई करून नक्कीच करू. म्हणजे यानंतर अधिकारी चुकला तर त्याच्यावर कारवाई जरूर होईल. जर अधिकारी चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई होईल. कारण अधिकारी काही हा मालक नाही आहे आणि जनतेची कामंही झालीच पाहिजे. शेगाव नगर परिषदेच्या कामकाजाच्या संदर्भात संपूर्ण शहरात अशी चर्चा आहे की नगरसेवक, नगराध्यक्ष वर्सेस प्रशासकीय अधिकारी असा जो काही सत्ता संघर्ष असेल कामाच्या बाबतीत तो दिसत आहे. तर जर समजा पुढेही सभा घेऊन मॅडम गैरहजर असल्या किंवा तेच ते परत घडत आलं तर मग आपली काय ठोस भूमिका राहणार आहे? सुट्ट्या घेऊन जर कोणी गैरहजर राहत असेल तर त्याचा आम्ही चौकशी करू. ते कारण खरोखर 100% खरं आहे का? खरं असेल तर त्याच्यावर कारवाई करणार नाही, खरं नसेल तर त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल. शेगाव नगर परिषदेचे एक अधिकारी जे झोपलेले आढळून आले आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता. त्या संदर्भात आज सभागृहामध्ये चर्चा सुद्धा झाली. तर त्याच्यावर काही कारवाईची भूमिका आहे का? त्या संदर्भात माहिती घेऊ नंतर सांगतो मी तुम्हाला. कारण तो व्हिडिओ मी अद्याप पूर्ण पाहिला नाही. तो व्हिडिओ पाहून म्हणजे नेमकी परिस्थिती काय, किती वाजता होतं ते सगळं प्रकरण लक्षात घेऊन नंतर त्याच्यावर कारवाई करू. आजची जी सभा होती त्याबद्दल आपण काय सांगणार? आम्ही सर्वात जास्त तर सीओ मॅडम यांच्यावरच नाराज आहोत. कारण की आम्ही पहिल्या मीटिंग पासून सगळे कामं सांगतोय त्यांना, सगळे अर्ज देतोय, पण आतापर्यंतही आमचा एकही अर्ज स्वीकार झालेला नाही, एकही काम झालेलं नाही प्रभागाचं. दरवेळेस आम्ही सांगतो ते काहीच नाही. प्रत्येक मीटिंग पासून आहे, एक मीटिंग नाही. याच्यासाठी सगळे सबूत आहे त्याच्यामध्ये, हे सुद्धा सगळे सांगतील की प्रत्येक मीटिंग मध्ये काय होतं. मग आजच्या मीटिंगचा निर्णय कोणता घेतलेला आपण? आजची मीटिंग कॅन्सल झाली. नंतर कधी मग आता? आता 27 तारीख.